आणि आता बातमी जरांगेंची आहे। 30 तारखेपासून अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे। उष्माघातामुळे बळी गेला तर त्याला सरकारच जबाबदार असेल असं सुद्धा जरांगे म्हणाले। कडक उन्हात पायात चप्पल नसेल, पाणी सुद्धा घेणार नाही असंही या ठिकाणी पवित्रा जरांगेंनी घेतलाय। तर मुदत देऊन उद्या 10 महिने पूर्ण होतील, आता चर्चा नको असं जरांगे म्हणाले। येत्या 30 तारखेपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। मनोज जरांगे रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असून उष्माघातानं मेलो तर सरकार जबाबदार असेल असं जरांगेंनी म्हटलंय। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। जे होईल ते होईल। उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच मी प्रवास करणार आहे। आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल। जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समेत आहेत। मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार आहे। येऊ द्या ना, ते काय येतात गप्पा हाणायला, ते गप्पा हाणायला येतात। ते काय मराठ्याला येड्यात काढायला येतात, मराठ्यावर अन्याय करायला येतात। मी मराठ्यावर अन्याय नाही होऊन देत। मी आहे नाही इथं बसलेलो, मी अन्याय नाही होऊन देत। येऊ द्या, आल्यानं काय होतं। आमचा लाडभाऊ प्रसाद लाडांवरती रोषच नाही आहे। अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा। 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय। एकतर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझा अशी भाषा वापरत जरांगे यांनी यावेळी एक प्रकारे इशाराच दिला। सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड। एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडेल। या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही आहे, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे। विनाकारण मुद्दा नसताना अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं योग्य नाही। आजही काही प्रश्न शिल्लक असतील तर ती सोडवण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारमध्ये आहे। तुम्ही सरकारबरोबर चर्चा करा, तुमचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील। माझं मनोज जरांगेंना एक आव्हान आहे, गडी लढणार आहे पण मागणी चुकीची आहे। मागणी चुकीची असेल, आपल्याला दिल्लीला जायचं आहे, आपण हैदराबादकडे निघाला असेल तर दिल्ली आपल्याला कधीही भेटणार नाही। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय।